नमस्कार मित्रांनो. आतापर्यंत आपण आफ्रिकेमधल्या विविध घटकांची माहिती घेतली. नद्या, पर्वत, सरोवरे अशा प्रकारच्या घटकांची माहिती घेतल्यानंतर आज आपण बघणार आहोत आफ्रिकेतील काही महत्त्वाच्या देशांची माहिती. त्या देशांची आपण सविस्तर माहिती बघूया. हा बघा आफ्रिकेचा मॅप आहे तुमच्यासमोर. इथे आपण काही देशांची माहिती बघणार आहोत. पहिलं म्हणजे DRC किंवा कांगो किंवा जायरी. ठीक आहे. त्यानंतर इजिप्त इजिप्त, त्यानंतर नायजेरिया आणि त्यानंतर साऊथ आफ्रिका. अशा देशांची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तर पहिले बघणार आहोत DRC किंवा कांगो. ठीक आहे. मित्रांनो, त्याच्या नावावरूनच समजतं की इथे महत्त्वाची नदी असेल कांगो. ही नदी जी विषुववृत्ताला 2 वेळेस छेदून जाते. ह्या प्रदेशामध्ये आपल्याला सवाना प्रकारचे गवत आढळते. किंगशाशा ही जायरेची राजधानी आहे. हे बघा, किंगशाशा ही जायरेची राजधानी आहे. जायरेमधलं एक प्रमुख बंदर आहे, त्याचं नाव आहे माताडी. माताडी बंदर हे जायरेतलं प्रमुख बंदर आहे. जायरेमध्ये उद्योग हे मूळतः लुकाशी आणि लुलुम्बवाशी या 2 महत्त्वाच्या शहरांमध्ये स्थित आहे. जायरेमध्ये तांदूळ, ज्वारी, मका ही महत्त्वाची पिके घेतली जातात. त्याचप्रमाणे रबर, कापूस, कॉफी ही नगदी पिके घेतली जातात. जगातील जवळ-जवळ अर्ध कोबाल्ट आणि हिरे हे कांगोमध्ये मिळतात. बकावंगा ही हिऱ्यांची मोठी खाण किंवा केंद्र आहे. बकावंगा ही हिऱ्यांची मोठी खाण किंवा केंद्र आहे. येथे बंटू जमातीचे लोक राहतात. अशा प्रकारे होता कांगो. आता मित्रांनो आपण पुढचा देश पाहूया, नायजेरिया. नायजेरिया नायजेरियाला तेलाचा देश असेही संबोधतात. नायजेरियाच्या दक्षिण भागात गिनीची खाडी आहे. इथली प्रमुख नदी नायजर आहे. ही बघा, ही नायजर नदी जी अटलांटिक ओशन मध्ये जाऊन मिळते. आणि या नायजर नदीची उपनदी आहे बेनू. तेव्हा ही इथं बेनू नदी. हा जो देश आहे हा विषुववृत्ताच्या जवळ असल्याने तापमान हे नेहमी उष्ण असते. या देशामध्ये गरम, उष्ण आणि धूळयुक्त जी हवा चालते तिला हर्मंटन असं संबोधलं जातं. तेल आणि शेंगदाण्याच्या निर्यातीत या देशातला जगात प्रथम स्थान आहे. वेन्नू नदीचा परिसर म्हणजे बघा इथं वेन्नू नदीच्या परिसरात सोयाबीनचे उत्पादन जास्त घेतले जाते. नायजेरियातील प्रमुख व्यवसाय हा शेती आणि पशुपालन आहे. अबुजा अबुजा ही नायजेरियाची राजधानी आहे. ठीक आहे मित्रांनो, नायजेरियामध्ये कोबाल्टचेही मोठे साठे सापडतात. आणि एक महत्त्वाची फॅक्ट म्हणजे इथली युनिसेफच्या अहवालानुसार आफ्रिकेमधील सर्वात जास्त बालमृत्यू हा नायजेरियात सापडतो किंवा नायजेरियात त्याचे आकडे जे आहेत ते सर्वात कमी आले. जवळ-जवळ 13% इतकं प्रमाणात जे आहे ते बालमृत्यूचे हे खूप जास्त आहे बाकीच्या देशांच्या हिशोबाने आफ्रिकेतल्या. तर हा झाला आपला नायजेरिया. त्यानंतर आपण बघूया मित्रांनो इजिप्त. ठीक आहे. हा आहे इजिप्त. ठीक आहे. इजिप्तमध्ये नासीर सरोवर आहे. हे बघा, कुठे आहे नासीर सरोवर? हे इथे नासीर सरोवर. हे नासीर सरोवर. ठीक आहे. इजिप्तमधून नाईल नदी वाहते. हे बघा, ही नाईल नदी इथून इजिप्तमधून वाहते. आशिया आणि आफ्रिकेला सनाई प्रायद्वीप जोडते. हे बघा, इथं आहे हा आशिया खंड चालू होतोय. हा इजिप्त आफ्रिका खंडात आहे. हे जे सनाई नाव दिसतंय हे सनाई प्रायद्वीप जे आहे ते आशिया आणि आफ्रिकेला जोडतं. मित्रांनो बघा, नील नदी ही इजिप्तमधून वाहते. ठीक आहे. सुएझ कॅनल हा इथे आहे बघा. इजिप्तच्या जवळ इथे सुएझ कॅनल आहे. आणि महत्वाचं आहे की सनाई प्रायद्वीप हे आशिया आणि आफ्रिकेला जोडतं. इजिप्तमध्ये नाईल नदी त्रिभुजाकार डेल्टाचं निर्माण करते आणि ही नदी भूमध्य सागराला जाऊन मिळते. इथं त्रिभुजकार डेल्टाचं निर्माण ही नदी करते आणि इथं भूमध्य सागराला जाऊन ही नाईल नदी मिळते. या नाईल नदीवर आस्वान डॅम आहे. हे बघा, हा आस्वान डॅम आहे, नाईल नदीवर बांधलेला आहे. ह्या प्रकल्पातून इजिप्तला बऱ्याच प्रकारची विद्युत ही निर्माण होते आणि ही त्यांच्या उपयोगासाठीही येते. तेव्हा इथे एक लेक नासिर आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला. एप्रिल आणि मे मध्ये शुष्क आणि धूळयुक्त हवा इथे चालते. तिला खमसीन असे संबोधले जाते. मागच आपण अजून एका देशामध्ये अशीच एक प्रकारची हवा चालती ती बघितली. ती म्हणजे कोणती? नायजेरियात बघितलेली आपण
तिला हार्मंटन म्हणतात. नायजेरियामध्ये हार्मंटन प्रकारची आणि इजिप्तमध्ये खमसीन संबोधले जाते. इथं खमसीन प्रकारची चालते. कहिरा आणि सिकंदरिया येथील महत्त्वाचे वस्त्र उद्योग केंद्र आहेत. हे बघा हे कहिरा महत्त्वाचं वस्त्र उद्योग केंद्र आहे. आणि हे बघ मित्रांनो, ही जी नाईल नदी ना, या ठिकाणी कापसाचं उत्पादन जास्त होतं. म्हणजे तिथला प्रमुख व्यवसाय किंवा उद्योग हे कापसाशी रिलेटेड जास्त असतील. हं, त्याच्यामुळे कहिरा हे तेथील महत्त्वाचे वस्त्र उद्योग केंद्र आहे. त्यानंतर अल कहिरा किंवा कहिरा ही कांगोची राजधानी इजिप्तची राजधानी आहे. ही कैरो ही इजिप्तची राजधानी आहे. हे बघा भूमध्य सागर हे बघा इथं भूमध्य सागर आणि लाल सागर यांना सुएझ कालवा जोडतो. हे बघा ही इथं भूमध्य सागर आणि इथं लाल सागर यांना सुएझ कालव्याने जोडलेलं आहे. आणि इथे महत्वाचं 2 बंदर आहेत. त्यांची नावं लक्षात ठेवा. पोर्ट स्वेझ आणि पोर्ट सैद. हे बघा इथं सापडतात ती. पोर्ट स्वेझ आणि पोर्ट सैद. अशा प्रकारे मित्रांनो इजिप्त पाहिलंय आपण. पुढचं आपण पाहूया दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिका या खंडात डकेन्सबर्ग पर्वत आहे. खंडात नाही मित्रांनो, देशात. ह्या देशात डकेन्सबर्ग हे महत्वाचं पर्वत आहे. मागं पाहिल्याप्रमाणे आपण वॉल आणि ऑरेंज महत्वाच्या नद्या वाहतात. ही इथं वॉल आहे आणि ही इथं ऑरेंज आहे. ठीक आहे. ह्या देशाच्या तिन्ही बाजूनी समुद्र आढळतो. त्यामुळे येथील तापमान थोडंसं शीतल आढळतं. आणि मित्रांनो ह्या देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरून म्हणजे ह्या साईडनं वेंगुर्ला नावाची थंड जलधारा वाहते. आपण जेव्हा भौतिक भूगोलाचा अभ्यास करू, त्यामध्ये आपण विविध प्रकारच्या जलधारांचा अभ्यास करणार आहोत. त्यावेळेस तुम्हाला जास्त प्रमाणात समजेल, की जलधारा नक्की काय असती, ती कोणता-कोणता प्रभाव पाडते, हे आपण जेव्हा भौतिक भूगोल अभ्यासू ना, त्यावेळेस मी तुम्हाला व्यवस्थित आणि सविस्तर सांगेल. आत्ता फक्त इतकंच लक्षात ठेवा, की येथून एक वेंगुर्ला नावाची शीत किंवा थंड जलधारा वाहते. मित्रांनो, ह्या प्रदेशात जो गवताळ प्रदेश आहे, त्याला वेल्ड असं नाव आहे. आपण इतक्या वेळपर्यंत फक्त सवानाचं नाव ऐकत होतो. इथं जो प्रदेश आढळतो, याला वेल्ड असं म्हणतात या देशातल्या गवताळ प्रदेशाला. येथील प्रमुख पीक जे आहे, ते मक्का आहे. लोकर निर्यातीत ऑस्ट्रेलियाचा जग लोकर निर्यातीत ऑस्ट्रेलियानंतर या देशाचा दुसरा क्रमांक लागतो. जोहान्सबर्गला सुवर्णनगर असं संबोधलं जातं. कुठल्या देशाला? कुठल्या शहराला? जोहान्सबर्ग. हे बघा इथं जोहान्सबर्ग आहे. हे इथलं जे शहर आहे, या शहराला सुवर्णनगर संबोधलं जातं. तर किंबर्लेला जगप्रसिद्ध हिऱ्याची खाण आहे. हे बघा इथं किंबर्ले. ही 2 नावं लक्षात ठेवा. कधी-कधी जोड्या लावायसाठी विचारले जातात, की किंबर्ले कुठे आहे? किंवा कोणती खाण आहे? अशा प्रकारे विचारलं जातं. जोहान्सबर्गला सुवर्ण खाण आहे आणि किंबर्लेला जी आहे ही हिऱ्यांची खाण आहे. इथली प्रशासनिक राजधानी पिस्टोरिया आहे. हे बघा पिस्टोरिया इथली प्रशासनिक राजधानी आहे आणि इथली वैधानिक राजधानी केप टाउन आहे. एलिझाबेथ इथलं महत्वाचं बंदर आहे. तर मित्रांनो आतापर्यंत आपण आफ्रिका खंडाची संपूर्ण ओळख घेतलेली आहे. आफ्रिका खंडातली महत्वाची शहरे, देश, तिथले वायूचा प्रकार, तिथे आढळणारे गवताळ प्रदेश, तेथे आढळणाऱ्या नद्या, विविध वाळवंटे आणि तिथले महत्त्वाचे देश. अशा प्रकारे आफ्रिका खंडाची आपण माहिती घेतलेली आहे. आफ्रिका खंडाची माहिती इथेच संपते. इथून पुढे आपण पुढच्या खंडाचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.